मी तिथले जे अधिकारी आहेत त्यांना कालच कॉन्टॅक्ट केलेला आहे. ते सगळी माहिती काढून मी रिपोर्ट यायची वाट बघतेय. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना जर होत असेल तर त्याच्याबद्दल कुणाचंही सरकार असो, कुठलाही पक्ष असू दे, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा असला पाहिजे आणि सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. याचं कारण असं की जितेंद्र आव्हाडांनी काल एक ट्विट केलं, एक महिलेबद्दल माहिती आली, अतिशय म्हणजे आपण बघू नये किंवा माझी खरं तर माध्यमांना विनम्र विनंती आहे की आमच्या बरोबर तर माझी मुलं लहान नाही आहेत, पण अनेक घरांमध्ये लहान मुलं असतात. ते फोटो माझी मुलं लहान असतील तर माझी अजिबात इच्छा नाही माझ्या मुलांनी ती पाहावी की अमानुष पद्धतीने एका महिलेला मारहाण झाली. दिवसभरात बातमी एका पद्धतीने चालली आणि संध्याकाळी त्या बातमीत का एक स्ट्रेंज टर्न आला आणि आरोप प्रत्यारोप वेगळेच झाले. तर एक महिला जिच्यावर इतका अमानुषपणे तिला मारण्यात आलं, त्याची एक पॉलिटिकल स्टोरी होणं हे किती दुर्दैवी आहे मला सांग. त्याच्यामुळे कुठलंही राजकारण या गोष्टीत येऊ नये. जे खरं आहे, जे सत्य आहे ते जबाबदारीने पोलिसांनी ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं अशा गोष्टींमध्ये अफवा किंवा कुठलेही स्टेटमेंट्स ज्याच्यातून आणखीन काही चुकीचं महाराष्ट्रात होईल आणि त्याच्यात खत पाणी टाकायचं काम कोणीही करू नये. ना विरोधक आम्ही करणारच नाही, पण सत्तेतल्याही लोकांनी उगाच विरोधकांवरही आरोप करू नये. महाराष्ट्र शांततेने व्हावा. महाराष्ट्र आज अडचणीत आहे. महाराष्ट्र सरकारमधले नवीन आलेले ॲडवायझर त्यांनीच कबूल केलेलं आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्यांचे स्टेटमेंट्स तुम्हीही कव्हर केलेत, प्रिंट मीडियानेही कव्हर केलेत. त्यामुळे आज महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आव्हान आहे. आणि अनेक राज्यांमध्ये ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलले, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि बजेट मॅनेजमेंट या गोष्टीत अनेक राज्यांनी चांगली कामं केलेली आहेत. पण गेल्या काही दिवसात आपण सातत्याने बघतोय की महाराष्ट्राचा नंबर जलजीवन मिशन असेल किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा बजेट मॅनेजमेंट असेल, ह्याच्यात फारसा पहिल्या 5-10 मध्ये महाराष्ट्र दिसत नाही. काल तर एक रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यात पहिल्या 10 म्हणजे विकसित राज्यांमध्ये पहिली 5 जी राज्य आहेत ती डबल इंजिन पण वाली नाही आहे, ती सिंगल इंजिन वाली आहे. त्याच्यामुळे मला कौतुकी वाटतं की हे डबल इंजिन सरकार झालं तरच विकास होतो वगैरे, या भ्रमातून मला असं वाटतं हा रिपोर्ट केंद्र सरकारचाच आहे, आमचा नाही आहे कुणाचा. त्याच्यामुळे प्रशासन इलेक्शन होतच राहतील, पण इलेक्शनमध्ये एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार, एक प्रोग्रेसिव्ह सरकार हे महाराष्ट्राला देणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने गेल्या 100 दिवसात ह्याच्यात फारशी क्रांती झालेली दुर्दैवाने अतिशय जड अंतःकरणाने मी म्हणते की महाराष्ट्रात होत नाहीये. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।